आपल्याकडे बघायला जे मिळतंय ते मल्लप्पा नंतर तुकोबा दादाचंच नाव दिसतं. पण तसं नाही. मल्लप्पाला 2 मुलं, एक अंगारो आणि एक साहेब. पण हे दोघेही त्यांच्या हयातीतच गेलेले होते. मल्लप्पा असताना हे दोघेही गेलेले होते. त्यांचा नातू त्यांच्याबरोबर होता. तर परंपरा जर म्हटली तर मुलाकडे कधी गेलीच नाही. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाकडे. मल्लप्पा होते तोपर्यंत कोणाकडे जायचा प्रश्न नव्हता. मुलं दोन्ही त्यांच्या हयातीत गेली. तेव्हा मल्लप्पा नंतर ते नातवाकडे तुकोबा दादाकडे ते आले. आणि मग तुकोबा दादांची चिरंजीव म्हणजे विठोबा. म्हणजे मल्लप्पा म्हणजे ते पंतू, नातू नाही पंतू, त्यांच्याकडे आले. आणि मग नंतर आपण झेंडाजी महाराजांचा त्यांचा कसा संबंध आला याबद्दल आपल्या सगळ्याला ठाऊक होतं. खरं तर एवढे जवळचं असताना सुद्धा एवढी जवळजवळ 200 वर्ष गेली. आता म्हणजे 1944 चालू, आता 11 वर्षाने पण 200 वर्ष पूर्ण होतील त्याला. तेवढ्या ह्या 200 वर्षामध्ये सुद्धा कसा काय म्हणजे आपला संबंध आला नाही ते ठरत नाही. अर्थात योगायोग असा कोणत्याही गोष्टी वेळ आल्याशिवाय होत नाही. योगायोग यावा लागतो. तो नेमका त्या ह्या वेळेला आला आणि त्या योगायोग हे असं मगाशी त्यांनी सांगितलं. आता 300 वर्ष झालेत म्हणजे 9वी पिढी. त्या 300 वर्षात दोघांचीच नाव विठ्ठल झाले. म्हणजे जे विठ्ठल बाबा ज्याने अनुग्रह केला ते आणि त्यांच्यानंतर पण माझंच एखादं नाव त्याच्या घरात विठ्ठल येतो. म्हणजे त्यांच्यानंतर पण मला मीच परत नंतर येतं आलो. सगळ्यांचं प्रेम मिळालं. तर म्हणजे खानदेशातली माणसं कशी प्रेमळ असतो, पश्चिम महाराष्ट्रातली माणसं वेगळी, खानदेशात कोकणातली माणसं सुद्धा फार प्रेमळ माणसं. अर्थात त्यांची काही गोष्टी कोकणातली लोकांची म्हणजे भले तरी देऊ कासेची लंगोटी अशी माणसं कोण थोडक्यावरून भांडत बसतात. अगदी इंचवर जागेसाठी म्हणजे असे काही प्रकरण बघितले दोघा भावांच्या वाटण्यात झालं. मग एक जण म्हणायचं ते माझ्याकडे देते, दुसरा म्हणायचं नाही ते माझ्याकडे दिले. या दोघांचा वाद. ह्यानी त्याला म्हणायचं तू एवढं कबूल कर की तुम्हाला दिली मी तुलाच देऊन टाक. त्याने म्हणायचं नाही तू कबूल कर की ह्याला दिलेली मी तुला देऊन टाक. ह्याच्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत भांडत बसलेली माणसं. शेवट बागेतली तर जागा किरकोळ, दोघांची तर तयारी, फक्त कबूल करायचं मला दिली होती म्हणून मी जागा देऊन टाक. पण नाही म्हणजे अशी माणसं आहेत तशी प्रेमळ, फार प्रेमळ माणसं. पण एवढ्या गोष्टीसाठी वाजले तसे खानदेशातली माणसं फारच आहे. त्या मातेचा धर्म असतो. प्रत्येक ठिकाणची माती वेगवेगळी असते आणि वेगवेगळं असतं. आता नेहमी सांगितले जात होते आता एकाच हिमालयामध्ये एकाच मानस गंगे निघाली, यमुनाही निघाली, ब्रह्मपुत्रही निघाली. पण ज्या ज्या प्रांतांना त्या वाहत जातात त्या प्रत्येक मातेचा गुणधर्म त्यांच्यामध्ये आलेला असतो. निघाले त्या टकावर पण मातेचा गुणधर्म असतो तो त्याला चिटकलेला असतो. त्याप्रमाणे खानदेशाच्या मातेचा त्याचे गुणधर्म असते. माणसं कशी सगळी प्रेम. दुःख ह्या गोष्टीमध्ये की एवढ्या प्रेमळ माणसाचा सहवास सुद्धा आपल्याला का लाभला एवढी असं नका उशिरा का एवढ्या वर्षाला आपल्याला पण वेळ माझी तशी इच्छा म्हणजे होतीच योगायोग घडला. तर मला हे माहिती नव्हतं उत्सव येतं चालू त्याची कल्पना नव्हती. फक्त आलो एवढ्यासाठी की बाबा मी आज तिकडे घालत जातो मुक्ताईनगरला, एवढ्याला नाही येणं होणार नाही. हे काय बघितलं तर 5-50 किलोमीटरचं अंतर. त्याच्यासाठी जर यायचं तर इकडे येतो म्हटलं होतं. नळारी महाराजांचा फोन झाला होता आपण काय प्रवचन करू म्हणजे ठीक आहे करूया थोड्या वेळ काय करू प्रवचन करू. मला म्हणले नाही कीर्तनच करू. तर म्हणलं कीर्तन करू काय मुक्काम आहेच इथं कधीतरी. पण हा उत्सव चालू आहे याची मला कल्पना नव्हती की उत्सवातला कार्यक्रम थोडं काय असतं ना योगायोगामुळे आपण एकत्र आलेलो आहे आहेच आहे. तुम्ही इतके वर्षात 200 वर्ष जरी होऊन गेली विसरलेले नाहीत. कुणी वास्तवाला विसरलेले नाहीत. प्रेम आहेच, करुणानंद आहे. हेच फक्त वृद्धिंगत तेवढं व्हावं एवढीच फक्त या प्रसंगी